हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज गोष्ट सांगणार आहे ललिताची. हे बघा, ललिता लहान असताना असेल, वडील वारलेले, 2-4 भावंड, पण शेती होती. आई खंबीर होती, त्यामुळे आईनं चांगलं शिक्षण दिलं. नुसतं शिक्षण नव्हे, सगळं उत्तम प्रकारे स्वयंपाक पाणी सगळं शिकवलं बरं का. खूप छान स्वयंपाक करायची ती. एका शाळेत नोकरी करत पण होती आणि स्वयंपाक तरी एक नंबर. तिच्यासारखं स्वयंपाक कोणालाही येणार नाही आपण म्हणून एवढं सुंदर स्वयंपाक करायची. असंच चाललेलं होतं सगळं ठीकठाक. तिनं लग्न केलं नव्हतं लहानपणीपासून. तिला म्हणजे आवडत नव्हतं म्हणा, तिची इच्छा नव्हती. तिचे धाकटे बहिणीचं वगैरे लग्न झालं, पण हिनं बिलकुल लग्न केली नव्हती, तशीच होती. आईचं अगदी शेवटपर्यंत छान केली ना. आईला काशी यात्राला नेऊन आणली, सर्व काही छानच केले. नंतर आई गेली. आई गेल्यावर का नाही, सगळे त्यांचे घरातला म्हणा सगळे दिवस बदलले. आई गेल्यावर हिला वाटलं मी एकटी असते, कशाला मी काही करावं. भाऊ भाऊजे स्वयंपाक करायचे, हिला द्यायचे, ही खायची. पण ही काही स्वयंपाकाला हात लावणं हिनं बंद केलं. त्यामुळे हिला एवढी हिच्या हातात अन्नपूर्णा होती, ती अन्नपूर्णा पण तिनं घालवली. नंतर थोडे वर्षांना सहज काहीतरी कर म्हणा, आता मला कुठे येते स्वयंपाक म्हणायला लागली. असं झालं. मग कालांतरानं ही काही करत नाही, काही मदत करत नाही म्हटल्यावर भावाचं आणि जरासं म्हणजे वेगवेगळे झाले थोडक्यात. ही एकटी वेगळी राहिली. मग एकटीसाठी कुठे स्वयंपाक करायचा, म्हणून आज ह्या मैत्रिणीकडे जा, उद्या त्या मैत्रिणीकडे जा, असं तिचं चालू झालं. तिला स्वयंपाक करायला काय एवढा आळस जडला देव जाणे. मग तिला काही नकोसं झालं. तिनं शाळेत काही ती ट्रेन नव्हती, त्यामुळे शाळा तिला सांगत होती D.Ed किंवा B.Ed करून घ्या, ते तुमचं कायमस्वरूपी होईल. आणि शाळेतही चांगली संस्था असल्यामुळे पगार चांगलं होतं, तेवढं तर करून घ्या म्हणून सारखं मागे लागले होते. पण हिनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर पण सोडून टाकली. आणि नंतर थोडे दिवस इकडे तिकडे करत काहीतरी होती. नंतर शेवटी बेंगलोरला गेली आणि आता ती बेंगलोरला कुठले तरी का आश्रमात आहे. तिथे ते आश्रमाची शाळा पण आहे म्हणे, ते शाळेत शिकवते. राहायला डॉर्मेंटरीसारखं ठिकाणी सगळ्या ह्या लेडीज एकत्र राहतात. असं तिचं आयुष्य आज चालू आहे. हे बघायला गेलं की तिला सगळं काय आहे. तिची शेतीवाडी आहे आणि तिच्या नावावर आहे ती शेती. आणि तिला काही नोकरी होती, तिथे नोकरी सोडली तरी आणि कुठेही तिला तिचे पुरतं का होईना नोकरी लागेल, किंवा घरात बसून क्लासेस करू शकेल, काहीही करू शकेल. आणि स्वयंपाक पाणी म्हणाला तर मी म्हटलं अतिशय उत्तम. अन्नपूर्णाची होती तिच्या हातात, म्हणायला हरकत नाही. किंवा आणि काही चालू केलं तरी करण्यासारखं आहे. तरी तिला कसं काही एवढं सगळं नकोसं वाटलं, देव जाणे. आणि हे सगळ्याला मला वाटते काय कारण असावं. एकमेकांबद्दल ओढ नाही, प्रेम नाही. किंवा भाऊ भावजे आहेत ते त्यांचे परीण आहेत. एक बहीण आहे लग्न झालेली, ती तिचे परीण आहे. त्यामुळे असं आयुष्य माणसांचं घडते. ह्याच्यासाठी कारण का असावं असं विचार केला तर मला कित्येक वेळेला वाटते, माणूस म्हणून आपण आयुष्यावर एक ते प्रेम करावं,
आणि तर प्रेमानं जगायला शिकायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आपल्याला कशावर तर पॅशन असायला पाहिजे. पॅशन म्हणजे हो मला हे आवडते, खूप आवडते. म्हणजे देवानं आपल्याला खूप गुण दिलेले असतात. देवानं आपल्याला बरंच काही दिलेलं असते, पण आपण त्याची कधी कदर करत नाही. आणि नो डाऊट आपल्याला आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, इकडे तिकडे काही चॅलेंजेस येतात. पण हे कशामुळे येते? देव आपली परीक्षा घेत असतो. देव परीक्षा घेतो, त्यामुळे ते परीक्षेत आपण पास होणं महत्त्वाचं आहे. अहो, लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतातच, कठीणाया असतातच. मग पळून जाऊन चालते का? म्हणून हे सगळं सोडलं, कुठेतरी आश्रमात लागलो की हे बरोबर आहे का? किंवा त्या आश्रमातलं जगणं म्हणा, तर हे म्हणा, तुम्हाला सगळं देवानं दिलेलं असून, तुम्हाला देवानं शेतीवाडी दिली आहे, घर दिले, सगळं दिले, हाताला एवढे चांगले गुण दिलेले आहेत. असं असताना हे सगळं सोडून कुठेतरी जाऊन राहणं, मला कळत नाही का माणसं थोडी करतात असं म्हणून. आळस म्हणाला तरी अहो, आळस कुठे? आता तिसऱ्या आश्रमात गेलं तरी राबावं लागतेच का नाही? मुलांना ते शाळेत शिकवायला जाणं म्हणा, तर हे काही त्यांच्या आश्रमातली ठरलेली कामं म्हणा, हे सगळं असतेच की. त्यामुळे आळस करून तरी चालतच नाही. पण आपण आपलं म्हणून सगळं काही देवानं दिलेल्या गोष्टींचा आपण वापर करावा असं मला वाटते. नो डाऊट अशी कितीतरी माणसं असतील, स्वतःचं सगळं असून सगळं सोडून कुठेतरी विरक्त होऊन कुठले तरी आश्रमाला जाऊन जॉईन होतात, तिथे आपलं पुढचं आयुष्य घालवतात. कितीतरी लोक असतील हे. पण तिथे म्हणून ते खुश आहेत का? असं विचारलं की तिथे ते खुश नाही आहेत. काय करायचं म्हणून इथे आहोत असं आहे. आणि ह्याला मेन कारण मला वाटते, माणूस स्वतःची जबाबदारी घ्यायला तयार नसतो. आश्रमात ते कसं वेळेला जेवण मिळते, खाण मिळते, राहायला मिळते, काही तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागत नाही. आपण घरात राहिलं की लाईट बिल भरा, हे बिल भरा, कोणी आलं गेलं, जबाबदाऱ्या खूप असतात. त्यामुळे प्रत्येकानं आपली जबाबदारी घ्यावी लागते. मला वाटते ह्या जबाबदारीतनं कुठेतरी पळवाट म्हणून हे लोक आश्रमात जातात का? किंवा आश्रमात कशासाठी लोक जातात ह्याचा मला हल्ली विचार पडलेला आहे. हे आता देवधर्म म्हणाला की देवधर्म घरात बसूनही आपल्याला करता येतो, आणि तिथे जाऊन म्हणून असं काही वेगळा देवधर्म करतात हे लोक नाही आहेत. पण हे सगळं सोडून हल्ली हे पण मी ट्रेंड बघायला लागली आहे. पुरुष असो, स्त्रिया असो, घरदार सगळं सोडून कुठेतरी आश्रमात जाऊन राहतात. तिथे ते कायमस्वरूपी राहायला सुद्धा तयार असतात, सर्व काही सोडून. त्यामुळे ह्याचा पण मला हल्ली विचार जरा मी करायला लागले का, म्हणजे बरेच अजूनमधून अशी उदाहरणं दिसायला लागलीत. सगळं सोडलं आणि आश्रमाला लागले. तसं मी एक माणूस बघितले, अतिशय हुशार, आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, शिक्षणात हुशार, पहिलेपासून बँकेत नोकरी लागली व आईवडील तर एवढे आनंदी झाले होते आपल्या मुलाला बँकेत नोकरी लागली म्हणून. मग काय झालं, एक दिवस तो संन्यासी झाला. असं कितीतरी इंजिनिअरिंग झालेली मुलं ही
मुलंसुद्धा संन्यासी झालेलं मी बघायला लागली आहे. त्यामुळे कशासाठी हे चाललेलं आहे ह्याचं कळेन असं झालेलं आहे. जरा मला वाटते आपल्याकडे आपण भौतिक सुखांसाठी खूप पळत सुटलो. आपल्याला सगळे भौतिक सुखं मिळाली, ती सुखं मिळाली तर त्याचा एन्जॉय करून आपण त्यालाही कंटाळलो. म्हणून हे पण सोडून आपण आश्रमांकडे घेतो का? देवानं आपल्याला दिलेलं असते, भरभरून दिलेलं असते, तो सोडून आपण कुठेतरी जाऊन आपले लोकांना सोडून आणि कुठेतरी जाऊन पडतो का? हा पण माझे डोक्यात अधूनमधून विचार येत असतो. तुम्हालाही ह्याच्याबद्दल काही वाटलं तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.